नमस्कार. माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत. दिवाळीच्या फराळामधला एक पदार्थ म्हणजे ह्या खाऱ्या शंकरपाळ्या. बऱ्याच जणांना गोड शंकरपाळ्या आवडतात, बऱ्याच जणांना खाऱ्या शंकरपाळ्या आवडतात. तर त्याच खाऱ्या शंकरपाळ्या आज आपण कशा करायच्या ते बघणार आहोत. गव्हाच्या पिठाच्या खाऱ्या शंकरपाळ्या आपण करतो. 4 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं. तिने 1 वाटी बारीक रवा घेतला. चवीप्रमाणे मीठ घालायचं. 1 चमचा जिरे घातले, 1 चमचा ओवा घातला, 1 चमचा काळे तीळ आणि 1 चमचा गावरान तीळ घातले आणि परत त्याच वाटीने मी अर्ध वाटी तेल घेतलं आहे. आपण तेलाचं मोहन करणार आहोत. तेल कडक गरम करून घ्यायचं. तोपर्यंत आपण हे कोरडे मसाले या पिठामध्ये चांगले मिसळून घ्यायचे आहेत. आपलं तेल पण बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे आणि हे तेल या पिठावर असं घालून घ्यायचं. तेल आपण पिठाला चांगलं असं चोळून घेणार आहोत. तेल असं चांगलं पिठाला चोळून घेतलं की म्हणजे आपल्या शंकरपाळ्या एकदम कुरकुरीत छान तयार होतात. आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत. एवढं असं पीठ बघा मी घट्ट पातळ मळलेलं आहे. जास्त पातळ नाही, घट्ट नाही. आणि 10 मिनटं हे पीठ आपण झाकून ठेवू. आता 10 मिनटानंतर आपण शंकरपाळ्या करायला घ्यायच्या आहेत. पीठ थोडंसं मी मळून घेतलं आणि चपातीच्या आकाराचा एक असा गोळा घेतला आणि आपण याची चपाती अशी लाटून घेऊ. आपण जशी रोजची चपाती लाटतो तशीच चपाती लाटून घ्यायची. जास्त पातळ करायची म्हणजे आपल्या शंकरपाळ्या एकदम कुरकुरीत छान तयार होतात. बघा एवढी जाड मी ही चपाती ठेवली आहे आणि काटा चमच्याने अशा याला टोचा करून घ्यायच्या म्हणजे आपल्या ह्या शंकरपाळ्या फुगत नाहीत आणि कुरकुरीत अशा तयार होतात. आता ह्या फिरकीच्या चमच्याने या शंकरपाळ्या अशा आपण कापून घेऊ. तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही शंकरपाळ्या कापून घ्या. मी थोड्या लांब आकारामध्ये ह्या शंकरपाळ्या कापून घेत आहे. प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे शंकरपाळ्या कापल्या जातात. आता ह्या शंकरपाळ्या बघा मी अशा कापून घेतल्या आणि एका ताटामध्ये ह्या आपण काढून घेऊ आणि सगळ्या शंकरपाळ्या मी अशाच करून घेणार आहे. गॅसवर आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल पण बघा आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि ह्या शंकरपाळ्या या तेलामध्ये सोडून घेऊया. दोन्ही बाजूनी चांगल्या सोनेरी रंगावर या शंकरपाळ्या आपण तळून घेऊ. सारखं असं खालीवर हलवत राहायचं म्हणजे सगळ्या बाजूनी आपल्या ह्या शंकरपाळ्याला एकसारखा रंग येतो आणि सगळ्या बाजूनी चांगल्या कुरकुरीत तळल्या जातात. गॅस अजिबात आपल्याला मोठा करायचा नाही. मध्यम गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. बघा एवढ्या अशा सोनेरी रंगावर मी शंकरपाळ्या तळून घेतल्या. सगळ्या शंकरपाळ्या मी अशाच तळून घेणार आहे. सगळ्या शंकरपाळ्या बघा मी अशाच सोनेरी रंगावर तळून घेतल्या. गव्हाच्या पिठाच्या आपल्या ह्या एकदम कुरकुरीत अशा शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. दिवाळीतला सकाळचा नाश्ता म्हणजे या खाऱ्या शंकरपाळ्या आणि चहा. तुम्हीसुद्धा अशा खाऱ्या शंकरपाळ्या आणि चहाचा नाश्ता कधी केला आहे का? एकदम छान चहासोबत आपल्या ह्या शंकरपाळ्या लागतात. तुम्ही नसतील केल्या तर ह्या खाऱ्या शंकरपाळ्या एकदा करून बघा. परत परत कराल इतक्या छान तयार होतात आणि लागतातसुद्धा. तुम्हाला ह्या खाऱ्या शंकरपाळ्या कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.